पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये 6 वर्षाच्या नगर जिल्ह्यातल्या प्रियदर्शनी बागडेला डोळ्याची शस्त्रक्रिया करायची म्हणून दाखल करण्यात आलं. रुग्णालयाने सगळ्या तपासण्या केल्या, तपासण्या नॉर्मल आहेत असं म्हटल्यानंतर शस्त्रक्रियेसाठी तिला शस्त्रक्रियेच्या दालनामध्ये घेऊन जाण्यात आलं. यानंतर तिच्या डोळ्यात एक ड्रॉप सोडल्याचं निमित्त झालं आणि अचानक प्रियदर्शनीला रक्ताच्या उलट्या सुरू झाल्या. थोड्याच वेळामध्ये तिची तब्येत इतकी बिघडली की तिला CPR द्यायला लागलोय असं सांगण्यात आलं आणि काहीच वेळानंतर प्रियदर्शनीचा मृत्यू झालं. प्रकरण दडपण्यासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने प्रियदर्शनीच्या आईवडिलांना आर्थिक आमिष देण्याचा, आम्ही तुमचं सगळं बिल परत देऊ, गावाकडे जायला ॲम्ब्युलन्स देऊ, कुठलेही पैसे घेणार नाही असं सगळं सांगितलं. मात्र प्रेत शवविच्छेदनासाठी जेव्हा ससून रुग्णालयाकडे गेलं तेव्हा ससूनने सांगितलं की याची पोलीस तक्रार झाल्याशिवाय आम्ही शवविच्छेदन करणार नाही. पोलिसांचा ज्यावेळेला रोल आला तेव्हा पोलिसांनी सांगितलं की शवविच्छेदनाचा रिपोर्ट येऊ द्या, मग आम्ही याच्यामध्ये गुन्हा दाखल करू. होय, हे तेच दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आहे ज्या रुग्णालयामध्ये तनिषा भिसेचं बाळ गेलं आणि आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर काहीही करू शकले नाही. हे तेच दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आहे ज्या रुग्णालयामध्ये काहीच दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक श्री मोहन भागवत हे उद्घाटनासाठी येऊन गेले होते. या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला तनिषा भिसे प्रकरणात प्रकाश आंबेडकरांनी काही विचारणा केली नाही. किमान या प्रकरणात महिला बालकल्याण विकास मंत्री आदित्य तटकरे जाब विचारतील का? ज्या पोलिसांनी गुन्हा नोंदवायला टाळाटाळ केलेली आहे त्या पोलिसांच्या प्रती काय गृहमंत्री काही कारवाई करतील का? आफ्टर ऑल रुग्णालयाचं नाव दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आहे म्हटल्यावर पोलीस आणि सगळ्या यंत्रणा हाय अलर्ट मोडवर गेल्या असतील. पण म्हणून गरिबाचा जीव नसतो का?